मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. वृंदा आणि शालाका जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात आणि त्याच वेळी सार्थकचे बाबा आनंदीला घेऊन त्या ठिकाणी येतात आणि आनंदीला बघून शालाका आणि वृंदाचा चेहराच पडतो. त्या दोघीही रागातच आनंदीकडे बघत असतात आणि त्यानंतर सार्थकचे बाबा आनंदीला जेवण करण्यासाठी टेबलवर बसायला सांगतात. मात्र त्यावेळी वृंदा शालाकाला इशारा करते आणि आनंदी ज्या खुर्चीवर बसणार ती खुर्ची शालाका पाठीमागे ओढते. त्यामुळे आनंदीचा तोल जातो आणि ती खाली पडते. त्यामुळे सार्थकच्या बाबांना धक्काच बसतो. ते पटकन जाऊन आनंदीला उठवतात. तर शालाका आणि वृंदा हसतच एकमेकींकडे बघत असतात आणि त्यानंतर त्या नाटक करत आनंदीला विचारतात की काय झालं आनंदी, तुला इथे बसायचं होतं का? तर सार्थकचे बाबा आनंदी ठीक असल्याची चौकशी करतात. त्यावर आनंदी ती ठीक असल्याचं सांगते. तर सार्थकचे बाबा तिला डायनिंग टेबलवर बसायला सांगतात आणि शालाकाला तिला जेवायला वाढायला सांगतात. मात्र शालाका म्हणते की काका तुम्ही इथे काय करताय, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा, आम्ही वाढतो आनंदीला जेवायला. मात्र सार्थकचे बाबा नकार देत म्हणतात की माझ्यासमोर तू तिला जेवायला वाढ. मात्र वृंदा मध्ये पडत म्हणते की भाऊजी तुम्ही जा तुमच्या रूममध्ये आराम करा, आम्ही वाढतो तिला जेवायला. आणि त्यामुळे सार्थकचे बाबा तेथून निघून जातात. तर आनंदी बसण्यासाठी जागा शोधत असते आणि ते पाहून वृंदा हसतच तिला विचारते काय झालं, काय करतेस तू, बसण्यासाठी जागा शोधते का? पण इथे फक्त आमच्या घरातील लोकच बसू शकतात. आणि तिचं हे असं बोलणं ऐकून आनंदीला वाईट वाटतं. तर शालाका सुद्धा हसतच तिच्याकडे बघत असते. तर वृंदा आनंदीला सांगते की या सगळ्यावरून तुझी या घरात कुठे जागा आहे हे तू समजून घे आणि त्याप्रमाणेच वाग. त्यामुळे आनंदी काही न बोलता खाली मान घालते. मात्र त्यानंतर वृंदा आणि शालाका नाटक करत म्हणत असतात की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण उपाशी तर ठेवत नाही ना, मग त्यांना जेवण द्यायलाच हवं. आणि त्यानंतर वृंदा नाटक करत शालाकाला सांगते की आपल्याकडे पाहुण्यांसाठी जी ताटवाटी आहे ती घेऊन ये. त्यामुळे शालाका लगेच किचनमध्ये जाते आणि एक जुनी ताटवाटी घेऊन येते. ती ताटवाटी आनंदी समोर पकडत म्हणते की घे, यामध्ये जेवण कर. आणि ते पाहून आनंदीला धक्काच बसतो. मात्र त्याच वेळी रेश्मा तिथे येते. ती शालाकाच्या हातून ती ताटवाटी घेते आणि शालाकाला विचारते की आनंदीला यामध्ये जेवण देताना तुला काहीच वाटलं नाही का ग? आणि रेश्माचं हे बदललेलं वागणं बघून वृंदा आणि शालाकाला तर धक्काच बसतो. रेश्मा आनंदीला सांगते की तू माझ्यासोबत चल, इथे थांबू नको. आणि त्यानंतर ती आनंदीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. तर शालाका वृंदाला म्हणत असते की या रेश्माला नक्की काय झालंय, ती आपल्यासोबत अशी कशी बोलू शकते आणि तिला त्या आनंदीचा एवढा पुळका का आलाय. आणि या सगळ्या गोष्टींमुळे वृंदा सुद्धा खूप चिडते आणि ती रेश्माला या गोष्टींचा जाब विचारायचा ठरवते. तर दुसरीकडे रेश्मा आनंदीला विचारत असते की तू या ठिकाणी कशासाठी आली आहेस, या लोकांना तू या घरात नको आहे माहिती आहे ना तुला, मग तरीही तू इथे का आली आहे, ते लोक तुझा किती अपमान करत आहेत, तुला काहीच वाटत नाही का? त्यावर आनंदी म्हणते की आजपर्यंत सार्थक सरांनी माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे आत्ता माझी वेळ आहे, मला माझ्या मित्रासाठी काहीतरी करायचं आहे. माझ्यामुळे त्यांच्या घरात जो वाद झाला आहे तो सॉल्व्ह झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि आनंदीचं हे बोलणं ऐकून रेश्माच्या लक्षात येतं की आनंदी इथे सार्थकची बायको म्हणून नाही तर त्याची मैत्रीण म्हणूनच आली आहे. आणि त्यामुळे ती खूपच खुश होते. आणि त्यानंतर ती नाटक करतच आनंदीला सांगते की ही तर चांगली गोष्ट आहे, एक मित्रच दुसऱ्या मदतीच्या कामी येतो. आणि त्यानंतर ती आनंदीला म्हणते की तुला तर भूक लागली असेल ना, मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. मात्र आनंदी तिला नकार देते. मात्र रेश्मा उगाच तिच्यासोबत गोड गोड बोलत तिला समजावत असते. आणि त्याच वेळी सार्थक त्या ठिकाणी येतो. रेश्माला तो विचारतो की तू इथे काय करते. त्यावर रेश्मा म्हणते की मी सहजच आले होते, आनंदी दिसली म्हणून तिची विचारपूस करत होते. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे रेश्मा बाहेर जात असताना वृंदा तिला अडवते. ती रेश्माला विचारते की हे सगळं काय चाललंय, असं वागून तुला सार्थक मिळणार नाहीये हे कळत नाहीये का तुला? आणि त्यावर रेश्मा तिला म्हणते की तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही जितका आनंदीचा छळ कराल तितक्याच तुम्ही सार्थकच्या नजरेतून उतराल आणि मग त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं आपल्याला शक्य होणार नाही.
त्यावर वृंदा रेश्माला समजावण्याचा प्रयत्न करते, मात्र रेश्माच तिला सांगते की जर आपण आनंदीचा विश्वास जिंकून घेतला तर मग एक दिवस सार्थकच तिला स्वतःहून या घराच्या बाहेर काढेल. आणि मग ती वृंदाला सांगते की काळजी करू नका, आपण दोघी एकाच टीममध्ये आहोत, फक्त आपली गेम वेगळी आहे. आणि रेश्माचा हा प्लॅन बघून वृंदा खुश होते आणि रेश्माला सांगते की तू तर या गेममध्ये माझ्याही पुढे जाणार. त्यामुळे रेश्मा खुश होते. त्यानंतर रात्री सार्थक त्याची उशी आणि ब्लँकेट घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतो, तर आनंदी त्याला थांबवत विचारते की सर तुम्ही कुठे चाललाय. त्यावर सार्थक तिला सांगतो की मिस आनंदी, मी आज खालीच झोपेल, तुम्ही बेडवर झोपा. मात्र आनंदी म्हणते की नाही सर, हे तुमचं घर आहे, तुम्ही प्लीज बेडवर झोपा आणि मला खाली झोपायची सवय आहे, माझ्या घरीसुद्धा मी जमिनीवरच झोपत होते. मात्र सार्थक तिला म्हणतो की नाही आनंदी, तुम्ही आजारी आहात, त्यामुळे तुम्ही प्लीज बेडवर झोपा आणि तुम्ही जर अशा खाली झोपलात तर मला ते बरोबर वाटणार नाही. मात्र आनंदी त्याचं काही ऐकून घेत नाही. ती म्हणते की सार्थक सर तुम्ही प्लीज बेडवर झोपा. आणि याच गोष्टीवरून ते दोघेही एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. आनंदी म्हणत असते की मला नको असणाऱ्या सवयी तुम्ही का लावताय. त्यावर सार्थक म्हणतो असं कसं, मला तरी तुमच्या इथे असण्याची सवय कुठे आहे. आता तुम्ही इथे आहात म्हटल्यावर मला जर तुमची सवय झाली तर. आणि त्यावर काय बोलावं हे आनंदीला सुचत नाही. आणि त्यानंतर सार्थक म्हणतो की आपण एक काम करू, टॉस करू, जर छापा आला तर तुम्ही बेडवर झोपा आणि काटा आला तर मी बेडवर झोपेल. आणि त्यासाठी आनंदीसुद्धा नाईलाजाने तयार होते. मग सार्थक टॉस करतो आणि छापा येतो. मात्र आनंदी म्हणते की नाही सर, मला हे अजिबात पटत नाही, तुम्ही प्लीज बेडवर झोपा. मात्र सार्थक म्हणतो की आत्ता तर तुम्ही माझ्यासमोर कबूल केलं होतं ना की छापा आला तर मी झोपेल बेडवर, मग तुम्ही अशा लगेच नाही म्हणू नका. आणि मग त्यानंतर आनंदी नाईलाजाने बेडवर झोपायला तयार होते, तर सार्थक त्याचं अंथरूण खाली टाकतो आणि जमिनीवरच झोपतो. मात्र त्यानंतर तो त्या नाण्याकडे बघत हसतच म्हणत असतो की आनंदी, मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे, मी तुमच्या सुखासाठी काही करेल, कारण त्या नाण्याच्या दोन्हीही बाजूंवर छापाच असतो. त्यानंतर रात्री सार्थक गाढ झोपी जातो. मात्र लाईट्समुळे आनंदीला काही झोप येत नाही आणि त्यानंतर ती लाईट्स बंद करते. मात्र लाईट्स बंद झाल्यावर सार्थक खूप घाबरतो आणि तो आनंदीला मिठीच मारतो. त्यामुळे आनंदीला काय करावं ते कळत नाही. तर सार्थक घाबरून म्हणत असतो की प्लीज लाईट लावा, नाही तर मी झोपू शकणार नाही. त्यामुळे आनंदी पटकन लाईट्स लावते. तर सार्थक तिला सांगतो की मला लाईट्सशिवाय झोप येत नाही. त्यामुळे आनंदी म्हणते ठीक आहे, तुम्ही झोपा शांतपणे, मी लाईट्स नाही बंद करणार. आणि त्यानंतर सार्थक पुन्हा झोपी जातो. आनंदीला मात्र झोप येत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सार्थक आनंदीसाठी चहा घेऊन येतो. आनंदी मात्र अजूनही बेडवरच बसलेली असते. तिला रात्रभर झोप लागलेली नसते, त्यामुळे तिचा चेहरा सुजलेला असतो. तर सार्थक तिला काय झालं आहे ते विचारतो. मात्र आनंदी त्याला सांगते की झोप जास्त झाल्यामुळे मी अशी दिसत आहे. तर दुसरीकडे वृंदा सुधाला विचारत असते की तू त्या आनंदीला घरात का ठेवून घेतलं, तू खरंच खूप मोठी चूक केली आहे. त्यावर सुधा तिला सांगते की यांना टेन्शन येऊ नये, यांची तब्येत बिघडू नये म्हणून मी जास्त काही बोलले नाही आणि तोपर्यंत सार्थक तिला घेऊन गेला सुद्धा. तर वृंदा तिला म्हणत असते की जर ती आनंदी या घरात राहिली तर ती घरातील प्रत्येक व्यक्तीला तिच्या बाजूने करून घेईल आणि शेवटी आपल्या दोघींना या घरातून बाहेर काढेल. मात्र सुधा म्हणते की मी असं कधीच होऊ देणार नाही. तर वृंदा तिला सांगते की तू आता आनंदीची बाजू घेऊ नको, कारण तिला या घराबाहेर काढण्यासाठी मी तिच्यावर अन्याय करणार आहे आणि तो अन्याय बघून तू लगेच तिचा पुळका येऊ देऊ नको. त्यावर सुधा म्हणते की ज्या मुलीने माझ्याच मुलाला माझ्या विरोधात उभं केलं, मी तिची बाजू कधीच घेणार नाही, तुला जे हवं ते कर. आणि त्यामुळे वृंदा खुश होते. तर दुसरीकडे सार्थक आनंदीला सांगत असतो की मी आता ऑफिसला जात आहे, जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही अक्कूला सांगा. आणि त्याच वेळी अक्कू तिथे येते. ती आनंदीला आनंदी वहिनी अशीच हाक मारत असते. त्यामुळे आनंदी मनाशी म्हणते की आता मी आकांक्षाला कसं समजावून सांगू की मी इथे फक्त सार्थक सरांची मैत्रीण म्हणून आले आहे, एकदा का सगळं काही ठीक झालं की मी इथून कायमची निघून जाणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
आनंदीला घराबाहेर कसं काढायचं याच गोष्टीचा विचार सुधा, वृंदा आणि शलाका करत असतात. तर दुसरीकडे आनंदी सार्थकला म्हणत असते की जर तुम्ही वकील झाला असता तर आपली भेट झालीच नसती. मात्र सार्थक तिला सांगतो असं काही नाहीये, जर देवाच्या मनात असेल ना तर आपली भेट कधीही होऊ शकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.